शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी तज्ञ शेती सल्लागार यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण ज्या प्लॉटवर आलेलो आहे, आता हा प्लॉट झालेला 1 महिना आणि 20 दिवसाचा. मी पण थोडा शॉकच आहे. खरंच तारीख योग्य आहे का अयोग्य आहे? नाही, बरोबर आहे. खरंच बरोबर आहे. किती तारखेची लागवड आहे? 2 जुलैची लागवड आहे. 2 जुलैची लागवड आहे. 2 ऑगस्ट आणि आजचं तुमचं आज 19 तारीख आहे. 19 तारीख बरोबर आहे. हो. म्हणजे तो 1 महिना ना आजची वरची एक्स्ट्रा 20 दिवस. हो. आणि 8 दिवस आधी जे आपलं रोप होतं का ते याच्यामध्ये थोडंसं मिक्सचर मध्ये मिक्स मध्ये. हा 8 दिवस ह्या प्लॉटच्या कोपऱ्याला बरोबर. तिथून तिकडचा जो प्लॉट आहे ना तिथं आणि इथं मध्ये सेम प्लॉट मध्ये काहीच बदल नाही. काहीच बदल नाही. 1 महिना 20 दिवसामध्ये काहीच बदल नाही की मागच्या जे आधीचं रोप होतं ना 8-15 दिवसाचं त्याला मॅच झालंय नंतर पूर्णपणे. हो. आता आपण चक्कर मारला तर मला काहीच म्हणजे जाणवलंच नाही. काहीच कसं नाही काही काही फरक नाही. असेल. आधीच्या रोप मध्ये मी ह्युमिक 98 दुसऱ्या कंपनीचं होतं त्यावेळेस. मग ते पूर्ण रोप गेल्यानंतर मग डायरेक्ट फॉलो केलं आपलं ऍप्लिकेशन पूर्णपणे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र हो, हो. मुंगसे. हो. म्हणजे आपली शाखा नंबर 4. रवी साहेब आपल्यासोबत. रवी साहेब नमस्कार. नमस्कार. त्यांची आणि तुमची ओळख कशी झाली? त्यांनी शेड्यूल बघूनच आले आपल्याजवळ. बरोबर. ते बोलले शेड्यूल कॉन्टॅक्ट केला मी हं. लोकेशन नुसार कुठे मटेरियल वगैरे मटेरियल मग कडे उपलब्ध त्याच्यावरून- ऑफिसला कॉल करून हा, विचारून हा. घेतलं. एकदा शेड्यूल चालू केल्यानंतर आज रिझल्ट काय भेटले तर घ्या इकडे कॅमेरा. शेटजी दाखव तुमच्या हाताने आता सेटिंग. हे बघा बंच वरती. जागेवर आहे. ही वरती कूज एक पण सापडणार नाही तुम्हाला. खर्च 8-9 किती? फळांची 9 फळांचा बंच आहे. हो. प्लॉट चालू झाला का हो? प्लॉट चालू झालाय काल 5 कॅरेट तोडले आपण. हे बघा पूर्ण सेटिंगच सापडलं. इथंच नाही प्रत्येक झाडामध्ये ही सेटिंग. प्रत्येक झाड तुम्हाला फळच देणार आहे. 80-100 ग्रॅमचं फळ निघालंय. अजून पोटॅश दिलेलं नाही, 0.50 दिलेलं नाही, काहीच दिलेलं नाही तरी बी. हा. शेतकरी बंधूंनो आता जे काही प्लॉटवर आपण व्हिडिओ बनवतोय याला काय गेलेलं आहे शेड्यूल समजून सांगतो. 1 महिन्यामध्ये आतापर्यंत कृषी पॉवरचं ऍप्लिकेशन पर्यंत आलं. तुम्ही बरोबर आहे झाला असेल कदाचित ते. हो. त्याच्या आधी मी आपलं 54 सोडलंय हा 34 पर्यंत, 0.32. त्याच्यानंतर आज जे मटेरियल सोडलंय बरोबर. ते कृषी पॉवर पर्यंत सोडलंय. कृषी पॉवर सोडलाय. शेतकरी बंधूंनो आता जर बघितलं आपण तर हा जो काही प्लॉट आहे हा टोटल किती गुंठ्याचा आहे? हा 25 गुंठ्याचा आहे. 25 गुंठ्याचा प्लॉट आहे. अप्रतिम बघण्यासारखा प्लॉट आहे. असं काही माहित नव्हतं मला का टोमॅटोच्या प्लॉटवर चाललोय, आल्याचा चाललोय का मकाच्या चाललोय का कांद्याचा चाललोय, मला काही माहित नव्हतं. आपण कोणत्या प्लॉटवर चाललोय साहेब काय बोलले तुम्ही मला? फक्त चला. चला फक्त आपल्याला जायचंय प्लॉट व्हिजिटला. दुकानावर होतो त्यांचा एक व्हिडिओ काढला, तिथून निघालो डायरेक्ट प्लॉट व्हिजिटला. इथं आलो. मला काय वाटलं तर डाळिंबाचा प्लॉट आहे सवनगावला. तुम्ही बोलले ना, मी ते डाळिंबाच्या प्लॉटच्या शॉकमध्ये होतो. पण आल्यानंतर कळले टोमॅटोचा प्लॉट आहे. टोमॅटोच्या प्लॉटला संपूर्ण शेड्यूल फॉलो केलं तर पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये मर होऊ नये म्हणे त्यासाठी कृषी गोल्ड आणि नवरत्न गोल्ड वापरलं होतं. समजा कृषी गोल्ड 19 मॅट्रिक्स आहे पहिलं ॲप्लिकेशन. हो. बरोबर. मी शेड्यूल सांगतो तुम्ही फक्त बरोबर आहे की नाही मला सांगायचं. दुसरं ॲप्लिकेशन लागवडीनंतर 6व्या ते 7व्या दिवशी दिलं नवरत्न गोल्ड आणि 1261. बरोबर. बरोबर. त्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन 1340 मॅग्नेशियम सल्फेट क्लिअर प्रो. बरोबर. बरोबर आहे. हो. ते गेलं साधारण 15व्या ते 20व्या दिवशी. 20 ते 15व्या दिवशी गेलं असेल. 20व्या ते 21व्या दिवशी कृषी ग्रो 500 मिली आणि फिटसोल 5 किलो. बरोबर. बरोबर. हो. त्यानंतर मित्रांनो गेलं कृषी ग्रीन गोल्ड आणि यारा कॉम्प्लेक्स साधारण, किंवा त्याच्यामध्ये आल्बर्ट सोल्युशन घेतलं तरी चालतं आणि फिटसोल्स ऐवजी आल्बर्ट तिडं वापरलं तरी चालतं. दोन्हीमध्ये कुठेही मागं पुढं करू शकता. आता कृषी ग्रीन गोल्डमध्ये तुम्ही यारा कॉम्प्लेक्स घेतलं एकरी 10 किलो. 10 किलो. बरोबर आहे. बरोबर. 1 महिना त्याच्यात पूर्ण झाला. हो. स्प्रे ॲप्लिकेशन तुम्हाला लागवडीनंतर 8व्या ते 9व्या दिवशी वापरायचंय. सुपर कॉन्फ्रा 50 मिली, नीम ऑइल वापरायचंय 500 मिली प्रति 200 लिटर पाण्याला. बरोबर. मॅनकोजेप टाकून घ्या म्हणजे तुमचं M45 टाकून घ्या. साधा सुद्धा बुरशीनाशक चांगले रिझल्ट. त्यानंतर पावसाचं प्रमाण वाढतंय. पावसाचं टिपका गेरवा झांतोचा प्रकार वाढायला लागला. कॉपर 500 ग्राम, स्टेप्टो 60 ग्राम. बरोबर. रिझल्ट भेटले. हो 100%. त्यानंतर पुढची फवारणी Z78 400 ग्राम, सिविक 120 ग्राम, बडमास्टर 500 मिली, कृषी सिलिका 500 ग्राम आणि त्यामध्ये वापरायला लावलं मी तुम्हाला आपलं सोलोमन 250 मिली. बरोबर. 1 महिन्याचं शेड्यूल संपलं. स्प्रे ॲप्लिकेशन संपले. खालचं संपलं. आता गेलं काय त्याच्यानंतर सेटिंग पिरियडला कृषी पॉवर गेलं 1 किलो, 13-045 गेलं 3 किलो आणि त्यामध्ये ड्रिप ॲप्लिकेशनमधून सिलिका गेला 500 ग्राम आणि वरून फवारणी गेली 1 महिन्याच्या कालावधीनंतर 35 ते 40 दिवसामध्ये आत्ताच्या पिरियडला बडेक्सल, रोको आणि बोरान. बरोबर. फवारणी गेली ना. बडेक्सल 250 मिली, रोको 250 ग्राम, बोरान 250 ग्राम. त्याचे हेच रिझल्ट आहे का तुम्हाला हे पूर्ण पंजे एकही पंजा कुजू न देणं, म्हणजे जी काही सेटिंग निघाली ती परिपूर्ण सेट होणं. आता तुम्ही म्हणशाल आम्ही शेड्यूल फॉलो करतोय सर तुमचं, पण शेड्यूल फॉलो कडून केलं. तुमचा प्लॉट महिन्याचा असो 1.5 महिन्याचा असो बेकबे फॉलो करा. दोन्ही तिन्ही प्रकारचे शेड्यूल माझ्याकडे उपलब्ध आहे ऑफिसला. दोन्ही तिन्ही प्रकारचे शेड्यूल उपलब्ध आहे. शेड्यूल असे असणार आहे की लागवडीनंतर पहिलं शेड्यूल फॉलो करताना पहिल्यापासून करायचं आहे.
1 महिना झाला, 1 महिन्यानंतरचं देखील शेड्यूल उपलब्ध आहे, 2 महिने झाले त्याच्यानंतरचं देखील उपलब्ध आहे. बेकबी ऍप्लिकेशन करा. कृषी गोल्ड वापरण्याचं कारण काय त्याचं दाखवून देतो शेतकरी बंधूंनो. मुळीचं काय म्हटलं तुम्ही मला, मुळीचं काय सांगत होते मग? मुळी चारीपर्यंत मुळी होती. कंटिन्यू पाऊस चालू असताना मध्ये जायचो तो पायाने मुळी तुडवायची पूर्ण तिथं म्हणजे खाली. हे कृषी गोल्डचे रिझल्ट आहे. शेतकरी बंधूंनो आता इकडे हात आता 4 लावले बघा, दिवसापासून फक्त पाणी दिले नाही, Result आजच बघा. पाणी दिले तिकडे बी दाखवा. या पद्धतीने कृषी तज्ञ शेती सल्लागार काम करतं. खर्च किती झाला भाऊ मला सांगा? खर्च आतापर्यंत 18,000 रुपये खर्च झालाय पूर्ण प्लॉटला हो. आणि अजून 5-6 हजाराचं मटेरियल पडलंय आपल्याकडे, पडलंय शिल्लक, म्हणजे त्यांच्याकडून जेवढं आणलं अजून तेवढं द्यायचं बाकी. बरोबर आहे. मग तेवढाच म्हणजे 20-22 हजार रुपयात तुमचा पूर्णपणे प्लॉट एंड होऊन जातोय. होऊन जातं. उत्पन्न दुप्पट निघालं का तिप्पट निघालंय दरवर्षाच्या तुलनेत कसं आहे उत्पन्न? उत्पन्न हे पहिलं वर्ष आहे आपल्या याच्यामध्ये, हा पहिले वर्ष आहे. आणि त्याच्यात आम्ही मग ते बरोबर आहे का नाही म्हणून दादाला बोललो की भाऊला एकदा बोलून तरी घे. बोलून घ्या. हा, म्हणजे म्हणजे आपण कसं व्यवस्थित आहे बरोबर आहे की का नाही. हे बघा सगळ्यात महत्वाचं जे काही तुम्ही फॉलो करताय, जे काही तुम्ही ट्रीटमेंट करताय, ही सेटिंग म्हणजे आजची अफलातून सेटिंग आहे. काय वाटतं साहेब? आता स्वतः प्लॉट व्हिजिट करतात खाली, कंटिन्यू अफलातून ही सेटिंग बघायला भेटते. आणि ही सेटिंग व्हायला कमीत कमी शेतकऱ्यांना 30-40 हजार रुपये आतापर्यंत खर्च येतो. आणि आपल्या शेड्यूलनुसार जेवढे शेतकरी चालले त्यांना हा खर्च कमीच आहे. ते आता जे बघणार आहे ते नक्कीच आता कमेंटमध्ये सांगतीलच. पण शेतकरी बंधूंनो, जे काही आता मी हा व्हिडिओ बनवतोय हा संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शनाचा व्हिडिओ होता. सेटिंगसाठी काय केलं, करप्या गेरव्यासाठी काय केलं, मुळीसाठी काय केलं, आणि त्याचे लाईव्ह डेमो आणि लाईव्ह रिझल्ट पण मी दाखवलेले. जाता जाता आता एवढंच सांगतोय, योग्य मार्गदर्शन आहे, योग्य सल्ला आहे आणि योग्य नियोजन आहे. त्यामुळं उत्पन्न जोरात आहे, उत्पादन पण जोरात निघतं, क्वालिटी पण चांगली आणि क्वांटिटी पण चांगली. त्यामुळं मार्गदर्शन कुणाचं घ्यायचं तर घेत असताना हे कृषी तज्ञ शेती सल्लागारचं अवश्य घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात कृषी सेवा केंद्रामध्ये मटेरियल उपलब्ध आहे आमचं.